या ठिकाणी श्री विठलाई देवी नाट्यरूपी भारुडी भजन मंडळ मनेरी यांचा या ठिकाणी भारुडाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। या ठिकाणी भारुडाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या भारुडाचा कार्यक्रम पाहण्यासाठी येरफळे गावचे ग्रामस्थ माता भगिनी तुम्ही सर्वजण उपस्थित आहात। भारुड हे प्रथमच मला वाटतं या गावात होत असेल। भारुड म्हणजे नेमकं कसं, कारण प्रत्येकाचे प्रकार वेगळे आहेत भारुडाचे। भारुड करण्याचे प्रकार काय, भारुड पद म्हणून त्याच्यावरती भारुड तयार केलं जातं आणि काही पद्धत अशी वेगळी आहे की भारुड म्हणली जातात पण संत मालिकेतून पात्र करणं किंवा देवादिकांची पात्र करणं, महाभारत रामायण दाखवणं, अशा पद्धतीचं ते पात्र वगैरे दाखवून ते भारुड करणं असाही काही प्रकार आहे। आणि नाथ महाराजांनी केलेलं हे बहुरूढ भारुड हे तुमच्यासमोर आम्ही फक्त म्हणणार आहे आणि ते म्हटल्याच्या नंतर एका भारुडाच्या याच्यावरती आम्ही एक पात्र तयार करणार आहे आणि ते पात्र आपल्यासमोर सादर करणार आहोत। आपण शांत चित्ताने ऐकाल आणि आम्हाला सहकार्य कराल अशी मी आशा बाळगतो आणि आमच्या भारुडाच्या बारीला मी सुरुवात करतो। जय हिंद जय महाराष्ट्र। बोल श्री विठ्ठल 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 जय जय संवेद्या आत्मरूपा देव तूच गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती जासू अवतारी जोजे आकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडले मस्तका करे हे तिन्ही एक वटले ते शब्द ब्रह्म कवळले ते मी गुरु कृपा नमिले आदि बीज महाराज या ठिकाणी कीर्तनाचा गजर घ्यायचा आहे। पारायण चालू आहे। मग पारायणासाठी कोणता अभंग निवडलाय तुम्ही? संत भार पंढरीत संत भार पंढरीत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत भार पंढरीत संत भार पंढरीत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत भार पंढरीत संत भार पंढरीत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत भार पंढरीत संत भार पंढरीत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत
हर भीमा शंकरा ओम नमो शिवा हर भीमा शंकरा ओम नमो भीमा शंकरा ओम नमो शिवा हर भीमा शंकरा ओम नमो शिवा माझे पत्र धन्याला वैकुंडी नांदतो त्याला माझे पत्र धन्याला माझे पत्र धन्याला माझे पत्र धन्याला वैकुंठी नांदतो त्याला 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 माझे पत्र धन्याला माझे पत्र धन्याला जय हरी. अहो पत्र पाठवलं पांडुरंग हजर झाला की काय बघा की संकट पाहुणी भला बोध बोध केला केला. चार आणि खडी 9 दरवाजे इंद्रियाच बोध केला. असे इंद्रिय हाची बोध केला हा. आणि भक्ताच्या संकटाच्या समयी पांडुरंग हा धावून धावून येतो. येतोच ना. हा. होय बरोबर आहे. बर ठीक आहे हा. आपण आता त्यांना नमन करूया. नमन करूया. होय पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कृपेचा विसारू बाबाजी सद्गुरु दास तुका. काही सांगू देवा तुझी माता, तू आलाच दरबारात. कुणाच्या दरबारात? भक्ताच्या दरबारात. काही सांगू देवा तुझी माता, तू आलाच दरबारात. झाला महार 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 पंढरीनाथ. काही सांगू देवा तुझी माता, तू आलाच दरबारात. झाला महार 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 पंढरीनाथ. द्वार माये बाप द्वार 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 माये बाप द्वार 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 माये बाप
रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज बीज आणि बीज 16 हे 2 दिवसानंतर बीज 16 सादर होणार आहे. पण सप्त्याचा कार्यक्रम आता 3 दिवस चालू राहत आहे. बर. तुकाराम महाराज बीज, तुकाराम बीज म्हणजे काय थोडक्यात मला या ठिकाणी उल्लेख करून सांगावंसं वाटतं. अहो, मी 3 दिवस विचारत होतो तुम्हाला महाराज तुकाराम बीज म्हणजे काय. म्हणूनच या गोष्टीचा फार मी अभ्यास केला बर. आणि ह्या व्यासपीठावरती या क्षणाला मी उभा आहे. बरोबर. तुकाराम बीज म्हणजे काय. काय. महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज हा भगवंताचा अवतार. बरोबर आहे. भक्त प्रल्हाद असतील, बरोबर आहे. अंबऋषी, बरेच अवतार आहेत. हा बरेच अवतार. आगंद, आगंद, बरेच नामदेव अवतार. आणि नामदेवाच्या नंतर तुकाराम महाराजांनी आपलं कार्य या सुरू- कलियुगामध्ये कार्याला कार्य सुरू सुरुवात केलं. केली. बरोबर आहे. पण हे कार्य करत असताना महाराज तुकाराम महाराजांचं आयुष्य फक्त 42 वर्षाचं, बरोबर आहे. फक्त 42 वर्ष तुकाराम महाराजांचं आयुष्य होतं. आणि 42 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी आपला कलियुगामधला कार्यकाल संपला. आणि कार्यकाल संपल्यानंतर महाराज पांडुरंगाला त्यांनी हाक दिली की पांडुरंगा माझा 42 वर्षाचा कार्यकाल संपलाय आणि तुम्ही मला ज्या भूमिकेसाठी ज्या कार्यासाठी पाठवलेलं ते पाठवलंय, माझे बरोबर. कार्य संपन्न झालेलं आहे. आता मला परत तुम्ही घेऊन चला. म्हणजे बोलवा तुम्ही. हो बोलवा. परंतु पांडुरंगाकडे निरोप कसा धाडायचा. माघ शुद्ध दशमी ज्यावेळेला मागी वारी निघती, ह्याच ठिकाणी आमचे किसन महाराज, किसन गुरुजी हा, मागी वारीला चाय पाणी करतात. बरोबर. त्या मागी वारीच्या गेल्या महिन्यातल्या महाग दशमीला महादशमी संत मंडळी देहूवरून पंढरपूरला निघाले आणि संत मंडळीकडं तुकाराम महाराजांनी निरोप पाठवला. माझ्या पांडुरंगाला, माझ्या विठ्ठला निरोप द्या आणि माझं कार्यकाल संपले, मला पांडुरंगा तुम्ही घेऊन चला. पांडुरंगानं सांगितलं त्या संतांच्या जवळ हा की तुकोबा रायांना जाऊन सांगा हा की भक्तगण पंढरपूरमध्ये आलेत, यात्रा भरली आणि मी काय येऊ शकत नाही. नाही. संत मंडळीने देहूला आले आणि तुकोबांना निरोप सांगितला पांडुरंग काय येत नाहीत. तुकोबांनी विचार केला आता काय करायचं. तुकोबांनी काय केलं. काय. गरुडच्या पायी ठेविले डुई. गरुड पक्षी आहे ना भगवंताचं वाहन, त्याच्या पायावरती तुकोबांनी मस्तक ठेवलं आणि गरुड पक्षा, गरुड राजा, माझा एक कळकळीचा निरोप या पांडुरंगाला, या भगवंताला जाऊन सांग की माझा कार्यकाल संपलेला आहे, मला तुम्ही घेऊन चला, मला घेऊन चला. मला आपलं कार्यकाल इथंच संपवायचं संपवायचं आहे. आहे. बरोबर आहे. पण पांडुरंगाने विचार करायच्या अगोदर गरुड पक्षांनी सांगितलं तुकोबांना, तुकोबा हा पांडुरंग निद्रावस्थेत आहेत, पांडुरंग झोपलेले आहेत. मग आणि झोपलेल्या माणसाला कुणी जागा करायचं नसतं, फार मोठं पाप असतं. आणि मी हे काय सांगू शकत. मी काय सांगू शकत नाही. बरोबर आहे. गरुड पक्षाची भाषा तुकोबाने ऐकली. हा. आता काय करायचं. तुकोबाने विचार केला आणि तुकोबाने धाव लक्ष्मीकडे घेतली, पांडुरंगाची लक्ष्मी भगवंताची पत्नी. हा लक्ष्मी मातेकडे. आता लक्ष्मी माताच हे काम करेल आणि माझ्या भगवंताला निरोप सांगेल म्हणून कारण आराधना केली लक्ष्मी मातेची आणि सांगितलं हे माते माझा भगवंतांना निरोप दे आणि माझा कार्यकाल संपलाय, माझं 42 वर्ष आयुष्य संपलेलं आहे आणि मला तुम्ही घेऊन चला, मला तुम्ही घेऊन चला अशी विनंती लक्ष्मी मातेला केली. बरोबर आहे. तुकोबारायांनी. पण लक्ष्मी माताने काय करत होती, ती भगवंताचं पाय छेपत होती. भगवंत निद्रा अवस्थेत पडलेले होते. लक्ष्मी माता म्हणली नाही, मी पाय छेपते, भगवान निवांत झोपले निद्रावस्थेत, मी त्यांना उठवू शकत नाही. तुकोबाराय नाराज झाले. आता काय करायचं म्हणून शेष्याला जागा करावं. म्हणजे भगवंत ज्या शेष्यावरती झोपतात समुद्रामध्ये, त्या पाण्यामध्ये, त्या शेषालाच जागा करावं म्हणून शेषाची विनंती करू शेष लागले. नारायण. पण शेषाने सांगितलं तुकोबा माझ्या अंगावरती, माझ्या वेटेवरती तुकोबा आहे. भगवान निद्रा घेतात निद्रा आणि घेतात. त्या क्षणाला जर माझी डोई, माझी फणी जर हल्ली तर भगवंत माझ्यावरती कोपतील. म्हणून मी काय ते काम करू शकत नाही. ही सर्व घटना जवळजवळ माघ शुद्ध दशमीपर्यंत, फाल्गुन शुद्ध दशमीपर्यंत चालूच होती. हे सर्व पांडुरंगाच्या त्या भगवंताच्या लक्षात आल्यानंतर भगवंताने निरोप पाठवला, तुकोबाराय मी येतोय फाल्गुन शुद्ध दशमीला देहूमध्ये आणि तुम्हाला घेऊन जातो. भगवंताने विचार केला आणि फाल्गुन शुद्ध दशमीला तुकोबारायांच्याकडे भगवंत देहूमध्ये दशमी दिवशी गेलेत. दशमी झाली, एकादशी, दुसऱ्या दिवशी एकादशीचं फराळाचं झालं आणि भगवंतराय म्हणले तुकोबा चला तुमची वेळ झाल्या. तुकोबाराय म्हणले भगवंता तुम्ही इथे देहूमध्ये आलाय, आज एकादशी आहे, उद्या एकादशीची पारणं सोडू, नंतर मला घेऊन चला. हे सगळा कार्यक्रम उरकून. हो कार्यक्रम. बरोबर आहे. दशमीचं पारणं झालं. तुकोबाराय म्हणतात जरा भगवंता थांबा ना, आता आलाय ना, आता दुसऱ्या दिवशी होळी आहे.
बघा ही आजची होळी आहे ना हा. ती दुसऱ्या दिवशी होळी आहे. आणि होळी म्हणजे काय, हिरण्यकश्यपूची बहीण भक्त प्रल्हादाला घेऊन त्या होळीमध्ये बसलेली असती माऊली. बरोबर आहे. हा, आणि ती प्रल्हादाला जाळण्यासाठीच बसलेली असते. फक्त ती होलिका नावाची हिरण्यकश्यपूची बहीणच जळून मिळून प्रल्हाद आपला बाहेर आला. होळीची पोळी होऊ द्या, नंतर दुसऱ्या दिवशी आपण धुलीवंदन दिवशी जाऊ. पाठ झाली, धुलीवंदनाला सुरुवात झाली. भगवंत विचारतात तुकोबा चला आता. पंटुरंगा काल पोळी झाली, पण पोळीचा जो पुराण असतो शिळा त्याचा नैवेद्य दुसऱ्या दिवशी आमच्याकडे हिंदू धर्मामध्ये करतात. तो नैवेद्य आपल्याला पाहिजे. तुकोबा आहे नाही त्या पांडुरंगाला त्या विठ्ठलाला सांगितलं. आणि त्याशी सुद्धा धुलीवंदना दिवशी सुद्धा भगवंताला त्या ठिकाणी देहूमध्ये थांबवून घेतलं. नंतर धुलीवंदन झाल्याशी प्रतिपदा येते. हो प्रतिपदा. पांडुरंगा जरा थांबा ना आजच्या दिवस. पांडुरंगाला असं 8 दिवस दशमीपासून प्रतिपदा आणि फाल्गुन शुद्ध दशमीला द्वादशीला म्हणजे द्वितीयाला. द्वितीया म्हणजे बीज. तुकाराम बीज कशाला म्हणतात, द्वितीया. द्वितीया म्हणजे बीज. द्वितीया म्हणजे बीज. आणि द्वितीया आले आणि सांगितलं पांडुरंग कुठे होते, बाहेर होते. वाड वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठीचा श्रीरंग बोलवितो. तुकोबरा इकडे आहेत आणि पांडुरंग तिकडे आहे. बराच वेळ पांडुरंग वाट पाहतात, पण तुकोबरा तिथून आले झाले. पण द्वितीयाला तुकाराम महाराजांनी आपली जागा सोडली आणि वटवृक्ष कशा नांदुरकीचं झाड होतं ना समोर, त्या नांदुरकीच्या झाडाजवळ तुकोबरा गेले. आणि त्याच ठिकाणी गरुड पक्षी येऊन तुकाराम महाराज त्या गरुड पक्षावरती आरूढ झाले. आणि तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन झालं. जा महाराज वैकुंठ गमन झालं. जय हिंद, जय महाराष्ट्र.
म्हणते अगं गणपती बाप्पाच्या पूजेला जायचं की नाही? जायचं ना, पण अगं- ऐकून घेतेस का? अगं आठवून घेतले कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करायची म्हटली की गणरायाचं पूजन केलं पाहिजे. जायचं ना पूजेला? पूजेला जायचं ना. तुझी हा. तयारी झाली का? अगं झाली की कधीच झाली माझी तयारी. म्हणजे तू कधीच तयारी करून मोकळी आहेस तर? मग काय घेतलं ग गणपती अगं बाप्पाच्या गणपतीच्या पूजेसाठी? आवडीचं, अगं काय पण सवडीचं. कसं पण? अगं गणपतीला आवडतं ते जास्वंदाची फुलं आणि दुर्वा. जास्वंदाची फुलं आणि दुर्वा घेतलेस? हो ना, आणि पूजेसाठी तयार. पूजेसाठी तयार? हो. माझी पण बघ अशीच काहीतरी तयारी अगं झाली. पण तू काय घेतं सांगितलं नाहीस ते? अगं गणपती बाप्पाच्या खाण्यासाठी काय ग? आणि गणपती बाप्पाला ओळण्यासाठी हा. असं सर्व काही मी घेतलेलं आहे. काय घेतलंस ग? अगं बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक केलेले आहेत. अगं तू कोकणात येस का ग? हो महाड पोलादपूर. हो का, तिकडून आलेली दिसते. तिकडूनच आले मी आज. म्हणून का मागून झालेली दिसते. काय सांगू लई लांब पडले आज बाई तुम्हाला. बर. अहो मी काय म्हणते हा. आणि गणपती बाप्पाला पूजेसाठी आरतीचं पंचारतीचं ताट घेतले हा. आणि निघाली पूजेला. पण जायचं कसं सांगा बुवा. नमिला गणपती माऊली चारदा शोभे गुरुराया दंडवत माझा. नमिला गणपती माऊली चारदा शोभे गुरुराया दंडवत माझा. नमिला गणपती माऊली चारदा नमिला गणपती माऊली शारदा शोभे गुरुराया दंडवत माझा. 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 आता गणपती सवन झालेला आहे. गणपती नंतर काय येतं ग? अगं गणामागून येते ती गवळण. गवळण ना? अगं मी काय म्हणते हा. अगं बाजारला जायचं. हा, जायचं ना. अगं दरवेळेस तो कृष्ण आपल्याला अडवा येतो. हा. आपल्या खोड्या काढतो. हो ना. आपले दह्या दुधाचे माठ फोडून अगं टाकतो. फोडतो ना, मग काय करायचं आता? अगं मी काय म्हणते आपण काय करतो ग? अगं आपण त्याला अडवतो नडवतो, पाया पडतो आणि पुढे निघून जातो. आपण त्याला पायात पडतो का ग? नाही ग, अगं मी काय म्हणते विणवणी करतो विणवणी. अगं मी काय म्हणते बोल ना. अगं पण यशोदा मातेला त्याचं नाव सांगतो की नाही आपण जाऊन? हो हो हो. सांगतो की नाही? मग यशोदा माता काय करते ग? अगं सांगते त्याला बजावून. अगं बजावून नाही त्याला उकळायला बांधते आणि चांगला चोप देते. अगं हे मला माहितीच नव्हतं. अगं मी काय म्हणते हा. पण देवाशिवाय आपल्याला शोभा नाही आणि आपल्याशिवाय देवाला शोभा नाही. ते काय खरं नाही बाई. देव जरी आपल्याला अडवायला आलं नाही तरी आपणच आज देवाची विनवणी करायला घरी जाऊया. खडा मारुनी माठ हरी रे, खडा मारुनी माठ हरी रे, माठ माझा तू फोडू नको, सोड पदराला ओढू नको, सोड 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 पदराला ओढू नको, सोड 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 पदराला ओढू नको. खडा मारुनी माठ हरी रे, खडा मारुनी माठ हरी रे, माझा तू फोडू नको, सोड पदराला
थट्टा पुरी झाली तुझी रे थट्टा परनारी